थांब थांब थांब, पाय पाय पडेल. या सगळ्यांना बुद्धी दे रे देवा. ओम यजमानस्य भाले तिलकं कुर्यात्. दोघांनी शेषाला अक्षता अर्पण करायचे आहेत. ओम शेषाय नमः. आपली पूजा संपन्न झालेली आहे. आता नैवेद्य दाखवून घेऊया. नैवेद्यावरती पाणी फिरवा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम परब्रह्मणे नमः. पिंट्या, गुरुजींना दक्षिणा दे आणि नमस्कार कर. नंदू, तुझं ना कौतुक करावं तेवढं थोडंच आहे बाई. अगदी प्रथेप्रमाणे काहीही न कापता न चिरता तू सगळा स्वयंपाक केलास. आजी थँक्यू सो मच. पण खरं सांगू का हो, मी एकटीने काहीच नाही केलं. राजवाडे माझ्या बरोबर होते ना, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. म्हणजे त्यांच्याशिवाय मला नसतं जमलं. यालाच तर संसार म्हणतात. दोघांनी सगळं मिळून करायचं, एकमेकांना सावरत पुढे जायचं. अगं, मला माहितीच नव्हतं की तू अळूवडी पण केलीस नैवेद्याला. किती छान ग. हा बोला ना. हो निघतोय. हो निघतोच आहे. आलो. बरं स्वानंदी, पूजा झाली, मी ऑफिसला निघतो. आजी मी येतो. अहो थांबा ना, प्रसाद तर घेऊन जा. 1 मिनिट थांबा. वा, काय सुंदर झालाय. मला आणखी एक द्या. चला बाय 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 बाय. तुम्हाला खूप उत्सुकता होती ना, दिंड कसे होतील आणि मुळात ते होतील का नाही होतील. पण ते झाले. हे घ्या, खाऊन बघा ना. बरं का नंदू, आता आपण हॉलमध्ये जाऊया आणि थोडेसे खेळ खेळूया. म्हणजे साधं आपलं फुगड्या, थोडीशी गाणी वगैरे, अशी परंपरा आहे ग आपली. असे खेळ खेळण्याचा उद्देश एकच आहे ग, की बायका बायकांनी एकत्र यावं आणि आनंद साजरा करावा.